हाय हॅलो नमस्कार. मी मोक्षदाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक गृहिणीची सांबार करण्याची जी पद्धत आहे तर ती पद्धत प्रत्येकीची वेगळी वेगळी असते आणि ती आपल्या टायमिंगनुसार अवलंबून असते. आपल्याला जर झटपट नाश्ता करायचा असेल तर आपली जी सांबारची रेसिपी आहे ती झटपट असते, पण थोडासा वेळ दिल्यानंतर आपण जी सांबारची रेसिपी करणार आहोत ती थोडासा वेळ खाऊ जरी असेल तरी ती एकदम सुंदर रेसिपी आहे आणि जो आपण पदार्थ आहे त्या पदार्थाची चव एकदम सुंदर आणि अप्रतिम असते. मला खात्री आहे की तुम्ही ज्यावेळेस माझा हा व्हिडिओ पाहाल तर त्यावेळेस अशाच प्रकारची पद्धत वापरून तुम्ही सांबार तयार कराल. तर चला मग माझ्या किचनमध्ये आपण सांबारची रेसिपी पाहायला घेऊयात. तर इथं मी गॅस चालू केलेला आहे. गॅसवर 2 चमचे तेल टाकलेलं आहे भांड्यामध्ये. तेल गरम झाल्यानंतर मी 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. लसूण काढून टाकलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकलेलं. जिरे मोहरी तडतडल्यानंतर आणि लसूण लाल झाल्यानंतर आपण इथं 2 चमचे लाल तिखट टाकणार आहोत. 1 चमचा बॅडगी मिरची आणि 1 चमचा तिखट. अशा प्रकारे तिखट आपल्याला करपू न देता पाणी ओतायचं आहे. लागलीच आपल्याकडं जेवढे व्यक्ती असतील घरामध्ये त्याप्रमाणे तुम्ही सांबारचं प्रमाण पाणी ओतून कमी जास्त करू शकता. इथं पोडी मसाला आहे. हा पोडी मसाला मी यूट्यूबवर माझ्या चॅनलवर टाकलेला आहे व्हिडिओ, तिथून तुम्ही तो पाहू शकता. तर 2 चमचे पोडी मसाला मी पाण्यामध्ये टाकून तो विरघळून व्यवस्थितरित्या मी ह्या पाण्यामध्ये टाकलेला आहे. 2 मध्यम आकाराचे टमाटे आहेत, हे पण मी चिरून टाकलेले आहेत. पहा, अगदी तेलाचा तवंग लालसर असा खूप सुंदर आलेला आहे. यामध्ये मी भोपळा टाकत आहे. तुमच्या घरात ज्या भाज्या अवेलेबल आहेत आणि तुमच्या घरातल्या व्यक्ती ज्या भाज्या खातात त्या भाज्या तुम्ही ह्या सांबारमध्ये टाकू शकता. इथं बारीक चिरलेला कांदा आहे. कांद्याची टेस्ट भाजलेला किंवा तळलेल्यापेक्षा शिजलेला कांदा इडली खाताना खूप सुंदर लागतो, त्यामुळं मी कच्चाच कांदा टाकलेला आहे. आता ह्या भाज्या आपल्याला 15 मिनिट व्यवस्थितरित्या शिजवून घ्यायच्या आहेत. शिजल्यानंतर मी यामध्ये 2 चमचे सांबार मसाला टाकत आहे. गॅसवर कुकरमध्ये मी वरण शिजायला टाकलेलं होतं, तर हे शिजलेलं आहे. पहा, वरण आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात. लाकडी रव्याच्या साहाय्याने तुरीच्या डाळीचं वरण मी अगदी घुसळून घेत आहे आणि हे घुसळलेली डाळ आपल्याला ह्या सांबारमध्ये टाकून द्यायची आहे. छानपैकी हलवून घेऊया त्याला. किती सुंदर तर्री आलेली आहे पहा. सर्व भाज्या व्यवस्थितरित्या शिजल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर टाकत आहे. आता आपण सांबार मसाला टाकल्यानंतर परत त्याला 10 मिनिट छानपैकी उकळी आणूयात. इथं पहा किती सुंदर उकळी आलेली आहे आणि सांबारचा घमघमाट पूर्ण घरामध्ये माझ्या पसरलेला आहे. यामध्ये मी चिंच गूळ कोळून टाकलेली आहे. ती दोन्ही समप्रमाणात घेतलेला आहे. जेवढी चिंच घेतलेली आहे तेवढाच गूळ घेतलेला आहे. कोथिंबीर टाकूयात आणि मस्तपैकी गरमागरम सांबार इडलीसोबत सर्व करूयात. इथं ऑलरेडी मी इडली करूनच ठेवलेली होती, तर आपण ह्या इडलीसोबत सर्व करायचं आहे सांबार. मऊ लुसलुशीत इडल्या झालेल्या आहेत पहा. मी इथं तांदळाची इडली न करता रेडीमेड इडली रवा जो मिळतो त्या रव्याच्या इडल्या करत असते. खूप सुंदर होतात ह्या इडल्या, अगदी मोकळ्या सांबारमध्ये टाकल्यानंतर रवाळ रवाळ होतात. इथं आपण मोडून पाहूयात. इथं बघू शकता किती स्पॉन्जी झालेली आहे इडली आणि सॉफ्ट पण. तर चला आपण सांबारमध्ये टाकून बघूयात इडली. बघू शकता ती सांबारवर किती व्यवस्थितरित्या तरंगत आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल.